जय शिवराय शेतकरी मित्रांनो. भरपाई त्या शेतकऱ्याला नाकारणं विमा कंपनीला इतकं महागात पडलं की त्या कंपनीला त्या शेतकऱ्याला त्या विम्याची रक्कम तर द्यावीच लागली. मात्र त्या शेतकऱ्याला दावा करण्यासाठी येण्या जाण्यासाठी किंवा मानसिक त्रास झालाय त्याबद्दल सुद्धा खर्च द्यावा लागलेला आहे. आता नेमकं हे प्रकरण काय आहे हे आपल्याला जर सविस्तर समजून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण घटना कधीही कोणत्याही शेतकऱ्यासोबत घडू शकते, त्यामुळे आपल्याला या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. मात्र तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, गोपीनाथ मुंडे अपघात शेतकरी विमा योजना आहे आणि या विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये काम करते वेळेस अपघात झाला, मार लागला, मृत्युमुखी पडला, हातपाय गेला तर या विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत मिळत असते. आणि अशीच एक घटना यवतमाळ जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील मंगल शंकर कानडे या महिलेचे पती 21 ऑगस्ट 2021 रोजी शेतातील विहिरीत पडून त्यांचा मृत्यू झाला होता. आणि मग या मंगल शंकर कानडे यांनी या गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेच्या माध्यमातून यासाठी मदत मागली आणि त्यांना त्या विमा कंपनीने ही मदत काहीतरी कारण लावून ही नाकारण्यात आली. आणि मग ही मंगल कानडे यांनी, त्यांना माहित होतं आपल्याला ही मदत मिळणं गरजेचं आहे कारण शेतकरी अपघात विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी आहे. मग त्यांनी निर्णय घेतला की यवतमाळ येथील जे काही ग्राहक आयोग आहे त्यांनी या ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल केली की माझ्या असं पतीचं निधन झालेलं आहे आणि मला या कंपनीनं विमा दावा नाकारलेला आहे. मग या आयोगाने त्यांच्या दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. तर त्या आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र मराठे, तसेच सदस्य मनीषा वानमारे आणि अमृता वैद्य यांच्या उपस्थितीत या प्रकरणाची सुनावणी झाली आणि दोन्ही बाजूचे युक्तिवाद म्हणजे कंपनीचे आणि या शेतकरी महिलेचे हे ऐकल्याच्या नंतर त्या आयोगाने निर्देश असे दिलेले आहेत की त्यांनी आदेशित केलेला आहे संबंधित विमा कंपनीने मंगल कानडे यांना 2 लाख रुपये भरपाई, त्यावर 8% व्याज, म्हणजे आता घटना 2021 ची, त्यावरून ते 8% व्याज, त्यांना जो काही मानसिक शारीरिक त्रास झालाय त्याबद्दल 10,000 रुपये आणि तक्रार खर्च म्हणून 5,000 रुपये देण्याचे निर्देश दिलेले आहेत. आणि या निर्णयामुळे ज्या काही शेतकऱ्यांचे असे अपघात होत असतात, कोणाचा हात मोडतो, कोणाचा पाय मोडतो, आणि या गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना मदत मिळत असते. म्हणून अशा शेतकऱ्यांना या माध्यमातून दिलासा सुद्धा मिळालेला आहे. म्हणून मित्रांनो, घटना कधीही घडू शकते, मात्र माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. कारण वेळ कोणावर येईल हे सांगता येत नाही. अशी वेळ शेतकऱ्यावर येऊच नाही असं मला वाटतंय. पण तसं काही नैसर्गिक गोष्टी असतात, सांगता येत नसते कधी काय घडल. आणि त्यामुळे जर अशी वेळ कोणावर आली तर या गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यामुळे ही माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद.